नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर जिल्ह्यात सलग 10 दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि सामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे। विशेषतः सारोळा, कासार, अकोळनेर, खडकी आणि वाळकी परिसरात अतिवृष्टी आणि महापुरामुळे पूल, रस्ते, घरे, गोठे वाहून गेले आहेत। या भीषण परिस्थितीत खासदार निलेश लंके यांनी थेट गाव पातळीवर वाड्या वस्त्यांवर जाऊन पाहणी केली आणि मदतीचा हात पुढे केला। या दौऱ्यात खासदार लंके यांनी शेतकऱ्यांना अन्नधान्य किट आणि जनावरांसाठी चाऱ्याचे किट वाटप केले। तसेच गावकऱ्यांना मानसिक आधार देत त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने मदत पोहोचवली आहे। 2 दिवसापूर्वी म्हणजे बऱ्याच आम्ही ज्येष्ठ लोकांशी चर्चा केली। 100 वर्ष असा पाऊस झाला नाही, एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला म्हणजे ढगफुटी थोडक्यात झालेली आहे। त्यामुळे इतकं नुकसान झालेलं आहे। शेतीमालाचं तर नुकसान झालंच, लोकांचं जमीन दोस्त झालेत, पण आमच्या पशूंची सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आमच्या गाया वाहून गेल्या, लोक सुद्धा बचाव कार्य आल्यामुळे लोकांचा जीव वाचला। पण ज्या शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्यभर कष्टातून काहीतरी रोजीरोटी उभी केली ते सगळं धूळदान झालेले। शेतीमालाचं नुकसान झालं। तुम्ही पाहिलं असं नाही, आमचा जुंदरे मळा आहे, या मळ्यातील लोकांच्या जमिनी वाहून गेल्या। म्हणजे असं वाटतं आता आपण ज्या भागामध्ये उभा आहे, जर तुम्हाला विचारलं तर इथं जमीन होती का नाही, तुम्ही म्हणणार इथं जमीन नाही, इथं वडा होता। अशा प्रमाणात मोठमोठाले वाळूचे खडे वाहून आलेत, इथं काही गाड्या सुद्धा वाहून आलेल्या आहेत। म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले। त्यामुळं शासनाचे काही अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे, पंचनाम्याचं काम चालू आहे। विशेष करून पशुधन अधिकारी पण उपस्थित आहे। बऱ्याच गाया वाहून गेल्या, कारण गाया वाहून गेल्यामुळे तपासत नाही, काही म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली। मदत कशी मिळणार आहे? मी संबंधित मंत्री महोदयांना आणि अधिकाऱ्यांना आता तात्काळ, मी त्या दिवशी सुद्धा मला ज्यावेळेस कळालं, मी दिल्लीत होतो, तात्काळ अधिकाऱ्यांना सांगितलं की नुसते पंचनामे करून जमणार नाही। पंचनामे हे एका बाजूने शेतकऱ्यांचं समाधान होतं, पण ते ठराविक कालावधीमध्ये होतं। पंचनामे नुसते पंचनामे करून जमणार नाही, तर त्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे। कारण आपण पाहतो आता बरेच शेतकरी मला इथं सांगतात आमचा पंचनामा झाला, आमचे पंचनामे आणि नुसते कागद काळे करण्यात अर्थ नाही। आता लोकांना मदत मिळाली पाहिजे। मी ज्या वस्तीवर उभा आहे ना, हे लोक 2 दिवस झाले उपाशी, गुरांना सुद्धा चारा नाही, गुरांना चाऱ्याचा तर काही संबंध नाही, लोकांना सुद्धा काहीच नाही राहिलं। आमच्या गावामध्ये मी आता ज्यावेळेस फिरलो, अरे ज्यांनी कर्जातून मोठमोठे दुकानं टाकले, ते पूर्णचे पूर्ण दुकानं पाण्यात वाहून गेलेले। म्हणजे लोकांकडे काहीच आधार नाही राहिला। त्यामुळे शासनाने आता लोकांना मदत करणं सगळ्यात महत्वाचं आहे। पण किराणा वाटप करणार आहे असं समजतं, काय सांगा? आम्ही किराणा वाटप करणार याचा अर्थ आम्ही काही उपकार करीत नाही, आम्ही आमचं कर्तव्य पार पडतो। तर लोकांना काहीच नाही ना, आम्ही घरी सकाळी फुगून यायचं, पोटभर खाऊन यायचं, त्या बिचाऱ्यांचा पण पोटाचा विचार केला पाहिजे। त्यामुळे आता मी माझ्या पद्धतीने काही किराण्याचे किट वाटप करणार आहे। गुरांच्या चाऱ्याला पण गाड्या बोलवलेल्या आहे। ठीक आहे, आम्ही आमच्या पातळीवर करतो, पण शासनाची भरीव मदत मिळाली पाहिजे। मी आता सीएम साहेबांशी पण फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा संपर्क झालेला नाही। संध्याकाळपर्यंत त्यांच्याशी सुद्धा संपर्क करून या सगळ्या गोष्टीची मी त्यांना त्या ठिकाणी माहिती देणार आहे। खडकीला एक 10 मिनिटं जर आमच्या त्या ठिकाणच्या तरुण सहकार्यांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता स्वतः चाराटे टाकून पाण्यात गेले आणि ते 8 लोकांचा जीव वाचला, लहान लहान मुलं होती। एक 10 मिनिटं जर मदत त्यांना लेट पोचली असती ना, तर ते 8 लोक गेले असते। म्हणजे जीवाची पर्वा न करता आमच्या काही सहकार्याने, त्यामध्ये पोलीस दलातील काही अधिकारी होते, त्यांनी सुद्धा कुठला विचार न करता स्वतः पाण्यात गेले। म्हणजे आमचं खडकी असो, आमचा सारोळा असो, अकोळनेर असो, कांबरगाव, भोरवाडी, एक इकडल्या बाजूला आमच्या नगर तालुक्यातले काही गाव आहेत, या सगळ्या गावांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। यावरून लक्षात येतं अधिकाऱ्यांना किती मोठ्या प्रमाणात गांभीर्य आहे। अधिकारी नाही आले, पण जे ग्राउंड रूटवर काम करणारे आमचे सगळे अधिकारी कर्मचारी इथे उपस्थित आहे। म्हणजे आमचे कृषी विभागाचे, जिल्हा परिषदचे, MSCB अधिकारी आहेत, आमचे PWD चे अधिकारी। ठीक आहे, फील्डवर आमचा सुद्धा अट्टाहास नाही का वरिष्ठ अधिकारीच पाहिजे, प्रांतच पाहिजे, तहसीलदारच पाहिजे, कलेक्टरच पाहिजे, आमचा अट्टाहास नाही। फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे का फील्डवर काम करणारे अधिकारी कर्मचारी पाहिजे। मी काल त्याबाबत कलेक्टर साहेबांशी सुद्धा बोललो। कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आज काहीतरी चोंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्त आढावा बैठक असल्यामुळे अधिकारी थोडे उशीर येतील, पण माझा सुद्धा असा हट्टाहास नव्हता की प्रांतच पाहिजे, तहसीलदार पाहिजे। मी सांगितलं ठीक आहे, मला प्रांतपेक्षा, तुमच्या तहसीलदारपेक्षा किंवा ऍडिशनल कलेक्टरपेक्षा फील्डवर काम करणारा कर्मचारी, फील्डवर काम करणारे अधिकारी माझ्यासाठी महत्वाचे होते। कारण तो सगळ्यात महत्वाचं फील्डवर जाऊन काम करणारे ते महत्वाचं होतं। त्यामध्ये आपण सुद्धा काही इगो पॉइंट करणं चुकीचं आहे।
अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागात घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। पावसामुळे केडगावमधील अमरधामची संरक्षण भिंत कोसळली असून कांबळेमळा परिसरातील पूलही वाहून गेलाय। या परिस्थितीची तातडीने दखल घेत उपायुक्त विजयकुमार मुंडे आणि माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। तसेच भविष्यातील आणखी संभाव्य संकट ओळखून प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं आहे। काल नगर जिल्ह्यामध्ये सर्व दूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्याच पावसाचा फटका केडगाव परिसरातील सर्व भागाला झाला। केडगावमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या ठिकाणी अमरधामची भिंत असन, आंबेडकर भवनची भिंत असन, त्याचप्रमाणे कांबळेमळ्यात जाणारा रस्त्यावरील पूल देखील त्या ठिकाणी खचलेला आहे आणि यामुळं केडगावतील नागरिकांना या पाण्याचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागलेला आहे। अनेक नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे। गेल्या 3 दिवसापूर्वी या ठिकाणी सोमवारी ठेकेदाराला अमरधामची कामाची पाहणी करायला आणलं होतं। तेव्हा त्या ठेकेदाराला सांगितलं होतं की मंगळवारी या जाळ्याचं काम चालू कर, या तिथे जे छोट्या छोट्या समस्या होत्या त्या दुरुस्त करायला सांगितलं होतं, पण ठेकेदाराने सांगितलं का मंगळवारी न करता बुधवारी करतो आणि नक्कीच त्या ठिकाणी जो ठेकेदार या ठिकाणी मटेरियल टाकणार होता अमरधाम मध्ये ते टाकलं नाही। ते जर टाकलं असतं तर या ठिकाणी ते देखील पाण्यासंग वाहून गेलं असतं। आताच महानगरपालिकेच्या मुंडे साहेबांनी या ठिकाणी व्हिजिट केली आणि त्यांनी सांगितलं की जे काही समस्या आहे त्या आपण लवकरच दूर करू आणि या ठिकाणी जी अमरधामची जी भिंत पडलेली ती बांधणं अत्यंत गरजेचं आहे। ती बांधणं गरजेचं आहे कारण की ज्या वेळेस अमरधाम मध्ये मयत होती, मयत झाल्यानंतर जर बाहेरून त्या कुत्रे त्या पडलेल्या भिंतीमधून तिथून जर आतमध्ये आले आणि त्या ठिकाणी काही दुर्घटना घडायला नको, त्यामुळं लवकरात लवकर या ठिकाणी ती भिंत बांधण्याचं या ठिकाणी आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ज्या ज्या भागामध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय त्यांनी देखील कोणती काळजी करू नये। प्रशासन त्या ठिकाणी त्यांना मदतीसाठी उभा राहण्याचा प्रयत्न करते। ज्या ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानी झालेल्या आहेत लवकरच त्या ठिकाणी तलाठी देखील व्हिजिट करतील आणि त्या ठिकाणचा पंचनामा करून घेतील अशी या ठिकाणी आशा आहे की अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। त्यामुळं एक प्रशासनाला देखील विनंती की आपण लवकरात लवकर या परिसरातील ज्या काही समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घेऊन त्या सोडवावं एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। अहिल्यानगरहून चिचोंडी पाटील गावाकडे चाललेल्या रुग्णवाहिकेला समोरून येणाऱ्या दुधाच्या टँकरने रस्ता क्रॉस करून समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झालाय, तर रुग्णवाहिका चालक जखमी झाला आहे। हा अपघात नगर जामखेड रोडवर टाकळी काजी गावच्या शिवारात असलेल्या जुन्या टोलनाक्याजवळ 29 मे रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झाला। या अपघातात प्रमोद उर्फ रणजित बबन गायकवाड आणि बाळासाहेब महादेव काळे यांचा मृत्यू झालाय, तर रुग्णवाहिका मालक आणि चालक संदीप किसन चव्हाण हे जखमी झाले आहेत। भिंगार शहरातील स्मशानभूमीची दयनीय अवस्था सध्या नागरिकांसाठी मोठी अडचण ठरते। विशेषतः पावसाळ्यात अंत्यविधी करताना शेड अभावी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे। अशा परिस्थितीत भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्याकडे स्मशानभूमीच्या तातडीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच सदर मागणीला भिंगार परिसरातील नागरिकांचा मोठा पाठिंबा असून आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून या मागणीवर सकारात्मक कार्यवाही होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आज अहमदनगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्रामभाई अरुणकाका जगताप यांच्या या ठिकाणी निवेदन दिलं की भिंगारमध्ये स्मशानभूमीची दुरावस्था त्या संदर्भात अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांची सोय होत नाही व ती पत्रे खराब झालेली आहेत। त्याचप्रमाणे दशक्रिया विधीसाठी पब्लिकला बसायला जागा नाही, त्याची शेडची मागणी केलेली आहे, लाईटची दुरावस्था आहे। या मागणीसाठी आम्ही आमदार संग्रामभाई जगताप यांना निवेदन दिलेलं आहे की भिंगारची स्मशानभूमी चांगल्या पद्धतीने करावी आणि आपण भरपूर असा विकास निधी भिंगारसाठी द्यावा ही विनंती केलेली आहे। अहिल्यानगर शहरातील महापालिका हद्दीतील सरकारी जागांवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम आता अधिक तीव्र करण्यात आली आहे। विशेषतः पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील महापालिकेच्या पाण्याच्या टाकी शेजारील जागेवरील अतिक्रमणावर अखेर महापालिकेने कारवाई केली आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून
सदर जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आली आहे, मात्र आता त्यावर कारवाई केली आहे. तसेच शहरातील अनेक भागात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अहिल्यानगर गौरव दिन आणि पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाला उत्साही सुरुवात झाली. या निमित्ताने शहरात काढण्यात आलेले भव्य शोभायात्रा ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक वारशाचे दर्शन घडवणारी ठरली. या शोभायात्रेचा शुभारंभ दिल्ली गेट येथून करण्यात आला. यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते विशाल गणपतीच्या रथाला पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले. शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करणाऱ्या या शोभायात्रेमुळे संपूर्ण अहिल्यानगर उत्सवमय झाला. आईला ती निमित्त शहरामधून निघलेली जी भव्य शोभायात्रा आहे, शोभायात्रेची या ठिकाणी करण्यात आलेला आहे. शोभायात्रेसाठी आलेल्या सर्वांनी या महापासून लाभ घ्यावा अशी विनंती. खासदार सुजयदादा विखे पाटील त्याचप्रमाणे आपलं सांगून काय जातं शुभ असते हा कार्यक्रम संपन्न झाला. अहिल्यानगर शहरातील सर्वसामान्य रुग्णांसाठी आरोग्य सेवेचा दीप प्रज्वलित करणारे श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल गेली 2 दशके आरोग्यदूत ठरत आहे. या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत आणि खर्चिक वैद्यकीय सेवा अत्यल्प दरात उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून जनरल शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये 80 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन जनरल सर्जन डॉक्टर प्रवीण मुनोत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. महिन्याला आपण 2 आयोजित करतो आणि महाकाली ऑगस्टमध्ये आपण 125 स्पेशल कॅम्प अरेंज करतो. या कॅम्पच्या शृंखलेमध्ये कॅम्प आहे, त्यामध्ये भारतीय डॉक्टर आहे, डॉक्टर प्रवीण मुनोत साहेब, डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर होणार आहे. आणि शिबिरामध्ये आपण त्याप्रमाणे अशा शस्त्रक्रिया आपण करणार आहोत. आणि सर्व मान्यवरांचा स्वागत करतो आणि सर्वांचा आणि त्यांच्या नावाने हे आरोग्य मंदिर जे योगाने स्वतःमुळे आरोग्य मंदिराच्या उभारणीसाठी आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवा आपल्याला समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता आहे. आणि त्या उद्देशाने आपण त्या आरोग्याची उभारणी केली. आशीर्वाद माणसामुळे हजारो जीवनदान मिळत आहे. आपण दर महिन्याला 2 आरोग्य शिबिर आयोजित करून त्यातही आपण मोफत सेवा देण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला यामध्ये डॉक्टर प्रवीण डॉक्टर विनायक भास्कर, सर्जन डॉक्टर माहेर आणि 25 वर्षाचे डॉक्टर या आरोग्य मंदिराची सेवा देत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली आपलं हे शिबिर होत आहे. आणि यामध्ये आणि या प्रकारचे शासकीय अतिशय गंभीर होणार आहे. आणि त्याच्यावर म्हणून या इतक्या वर्षाचा अनुभव आहे सगळ्यांना त्याचा फायदा होणार. ऑफिसच्या माध्यमातून त्या आरोग्य मंदिरामध्ये आपल्या लोकांना सेवतेमध्ये कर्मचारी त्या सर्वांचा मनापासून आवाज मानतो. डॉक्टर बागकर तुम्ही वसंतजी
महाराष्ट्राची गटाच्या त्यांचं मी जबाबदारी मानली आहे. 900 हॉस्पिटलमध्ये अद्यावत स्वच्छगृह गुरु आणि 5 ऑपरेशन एका वेळेस होतील अशी व्यवस्था आहे. त्याच्या व्यतिरिक्त हृदयाच्या सर्जरीचा वेगळा थिएटर आहे आणि अँजिओप्लास्टीचा वेगळा लॅब आहे. हॉस्पिटल सुरू झालं तेव्हा रुटीन रनिंग सर्जरी व्हायच्या. त्याच्यामध्ये आता गेल्या 25 वर्षात खूप वाढ झालेली आहे. उदाहरणार्थ इंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, ऑर्थोपेडिक मध्ये ऑर्थ्रोस्कोपी, जे काही लेटेस्ट आहेत ते सगळं अवेलेबल झालेलं आहे. आणि रोज जवळजवळ 25 शेतकऱ्याचे ऍव्हरेज आहे इमर्जन्सी वेगळं. तर हॉस्पिटल सुरुवातीला 100 बेडचं होतं आणि ग्राउंड आणि 2 मजले होते. पण लवकर इतके ते ऍक्च्युली व्हायला लागले की जागा कमी पडायला लागली आणि एक मजला वाढवला तर 4 मजले हॉस्पिटल झाले. बेड क्षमता पण तुमच्यापेक्षा जास्त झालेली आहे. नाही पेशंटला अत्यंत स्वस्त दरात आणि आधुनिक आणि लेटेस्ट सेवा मिळते. जिथं मशिनरी आहे प्रत्येक मशिनरी हायस्ट क्वालिटीची ब्रँड वाईज. भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर दक्षिण जिल्हा आणि नगर तालुका शाखेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक न्यू टिळक रोड अहिल्यानगर येथे 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिरात उत्साहात सुरुवात झाली. नगर तालुका अध्यक्ष नितीन शिवाजी साळवे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा पार पडला. या शिबिरात 23 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला असून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरार्थींना चिवरदान करून त्रिशरण आणि पंचशील देण्यात आले. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी दिनानिमित्त आयोजित शोभायात्रेचे पारंपरिक स्वागत बोरुडे माळा येथे उत्साहात पार पडले. यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, अनिल बोरुडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अहिल्याबाईंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित गौरव महोत्सवात उपस्थितांचे विचार प्रेरणादायी ठरले. यावेळी राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे विचार समाजासाठी दिशादर्शक आहेत. त्यांनी दिलेला आदर्श महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि प्रगतीचा आहे. बोरुडे कुटुंबाचा सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमधील सहभाग हेच त्यांच्या समाजसेवेचे प्रतीक आहे, असे डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा स्नेहबंध फाउंडेशन तर्फे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उद्धव शिंदे यांनी सत्कार करून त्यांना उत्कृष्ट कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच भंडारी हे पुणे येथील रहिवासी आहे. ते यापूर्वी जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे येथे कार्यरत होते. चौंडी येथे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंडच्या वतीने ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंडचे उपाध्यक्ष डॉक्टर दीपक हरके यांच्या हस्ते ऑनर सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. अहिल्यानगरचे ज्येष्ठ भ्रूणतज्ञ डॉक्टर कल्याणी बडे यांच्या एमर्जिंग अचिव्हर्स अवॉर्ड काउन्सिलच्या वतीने भ्रूणतज्ञ क्षेत्रातील डॉक्टरेट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया नवी दिल्ली येथे झालेल्या या सन्मान सोहळ्यात डॉक्टर बडे यांना गौरवण्यात आले. अहिल्यानगर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवाचा भव्य उत्सव साजरा होत असतानाच एक राजकीय वळण घेणारा प्रसंग घडला. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील सावेडी परिसरात जनतेच्या मनातील खरे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असा मजकूर असलेले पोस्टर झळकले आणि त्यावरून चर्चांना उधाण आले. प्रभाग क्रमांक 6 मधील सुजय विखे पाटील यांनी जे विकासाची कामं केलेले आहेत त्यांच्या आभार प्रदर्शनात आम्ही हा बोर्ड लावलेला आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही ते सर्वजण जमलेलो आहोत. आमच्या मनात जो खासदार आहे ते सर्व जनतेच्या मनात सुद्धा खासदार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही हा बोर्ड लावलेला आहे. प्रभाग क्रमांक 6 मधील मी वंदना विलास ताटे नगरसेविका. जनतेच्या मनातील खासदार म्हणून आम्ही हा बोर्ड इथं लक्ष्मी उद्यानच्या चौकामध्ये लावण्यात आलेला आहे. त्यांनी नेहमी जनतेचे काम केले, हिताचे काम केले. त्यामुळं जनतेच्या आग्रहा निमित्त आम्ही खासदार साहेब सुजयदादा साहेब यांचे बोर्ड लावण्यात आलेला आहे. येत्या 1 जून रोजी आनंदधाम अहिल्यानगर येथे 10वी आणि 12वी परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त सकल जैन विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवी व्यक्तिमत्व, तज्ज्ञ सल्लागार, गेली 25 वर्ष भारतीय जैन संघटनाद्वारा करिअर गायडन्स करणारे हेमचंद्र शिंदे सर यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. बृहम महाराष्ट्र योग परिषद आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या योगासन या क्रीडा प्रकाराच्या पंचपरीक्षेत शहरातील श्री रामावतार मानधना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित MMYTC क्लबचे योग प्रशिक्षक अक्षय पावडे आणि पूनम बेलसरे हे उत्तीर्ण झाले. 30 मे हा दिवस हिंदी पत्रकार दिन म्हणून भारतात ओळखला जातो. या निमित्ताने जर्नलिस्ट काउन्सिल ऑफ इंडिया या अखिल भारतीय पत्रकार परिषदेने जवाहर मुथा यांना यावर्षी डिजिटल प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. केडगाव परिसरातील नेप्ती रोडवर वीज पुरवठा खंडित झाल्याची चौकशी करत असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर पहाटेच्या सुमारास तिघांनी हल्ला केला. शिवीगाळी, दमदाटी करत दगडाने मारहाण करण्यात आली असून एका कर्मचाऱ्याच्या खिशातील 2000 रुपये जबरदस्तीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी तिघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता राहुल शिलावंत यांनी याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.